माझं म्हणणं आहे की शेअर मार्केट सगळ्यांनी शिकलं पाहिजे. तुम्हाला पण वाटतंय का? येस और नो? वाटतंय राईट. पण आता त्याच्यामध्ये काय रिझन आहेत का शिकलं पाहिजे? पैसे कमवायचे आहेत, डायरेक्ट स्ट्रेट फॉरवर्ड. हा, अजून काय रिझन आहे? प्रोफेशनल ट्रेडर साठी, ओके ठीक आहे. फायनान्शियली फ्री होण्यासाठी, याच्यामध्ये बिझनेस करायचा त्याच्यासाठी, हे सगळे रिझन व्हॅलिड आहेत. ओके, पण याच्या बरोबर मी 3 रिझन काढलेले आहेत. कोणते आहेत ते सांगू का? आज जर समजा तुम्हाला तुमचे टॉप 10 प्रॉब्लेम लिहायला सांगितले, तर तुम्हाला काय वाटतंय 10 पैकी किती प्रॉब्लेम आपले फायनान्शियल रिगार्डिंग आहेत? 10 पैकी 10. आणि बायको ऐकत नाही असा प्रॉब्लेम असेल तर? शॉपिंगला वगैरे पैसे दिले, चांगले गिफ्ट दिले तरी ऐकायला चालू करेल. येस और नो? म्हणजे तो पण रूट कॉज अनालिसिस काय आला? पैसाच आला. बरोबर आहे का? आज बघायला गेलं तर जसं मी इंजिनियर आहे, त्यानंतर कोणी डॉक्टर असेल, कोणी आणखीन वेगवेगळ्या बॅकग्राऊंड मधून आलेले आहेत. ओके, पण तरी पण आपल्याला पैसा हँडल करावा लागतो. येस और नो? पण कुठल्याही स्कूल, कॉलेज, युनिव्हर्सिटीमध्ये आपल्याला हे शिकवलं नाहीये की पैसा कसा हँडल करायचा. शिकवलंय का? नाही. बरोबर. इनफॅक्ट लोकांना आज जर विचारलं की तुमच्या इन्व्हेस्टमेंट काय, तर लोक काय म्हणतात माहितीये का? आम्ही पॉलिसीज घेऊन ठेवलेल्या आहेत. त्यांना हे पण माहिती नाही की पॉलिसीज आर नॉट अ इन्व्हेस्टमेंट. त्यामुळं आपल्याला हे शिकणं गरजेचं आहे. ऍग्री डिसॅग्री? क्लिअर आहे का? पार्टनरला सांगा यासाठी आपल्याला शिकायचंय. क्लिअर आहे? ओके. त्यानंतर आता दुसरं रिझन आपण बघूया. जर समजा पुण्यामध्ये एखादी फॅमिली रन करायची आहे, ओके, ठीकठाक लेवलला, तर साधारणतः महिन्याला किती खर्च लागतो? ओके, 50,000, 60,000. ओके ठीक आहे. चलो आपण कॉमन कॅल्क्युलेशन सोपे म्हणून 50,000 घेऊया. चालेल का? जास्त वेळ आकडा तो आलाय म्हणून. ओके, सो आता जर समजा आता 50,000 रुपये लागतायत, याच्या मागे 10 वर्षापूर्वी किती लागत होते त्या व्यक्तीला? 25,000 रुपये लागत होते आणि 12,000 रुपये त्याच्या 10 वर्षापूर्वी लागत होते. आज नंतर 10 वर्षानंतर मोदी येऊ दे किंवा गांधी येऊ दे, आपल्याला काही घेणं देणं आहे का? नाही. ओके, त्यातल्या त्यात आपण अपेक्षा काय करू? आपल्या देशाचा बांगलादेश, श्रीलंका किंवा पाकिस्तान नाही झाला तर ते पण आपल्या हातात आहे का? नाही. बरोबर आहे का? म्हणजे काय की तिथं महागाई अचानक 20-30% वाढली. बरोबर आहे का? आपण असं कन्सिडर करू की महागाई एवढीच राहिली तरी सुद्धा. ओके, आणि त्यातल्या त्यात आपण हे पण पकडूया काय की जे आपण डिस्कशन करतो त्याच्यामध्ये रशिया सुपर पॉवर होता. येस और नो? तरी पण अमेरिकेनं सँक्शन त्यांच्यावर लावले आणि त्यामुळे त्यांना भरपूर प्रॉब्लेम फेस करावे लागले. ऍग्री डिसॅग्री? त्यांना करावे लागले की त्यांच्या जनतेला करावे लागले? बरोबर आहे का? आज आपण असं पण अज्युम करू की मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांचे रिलेशन चांगले आहेत आणि चांगले राहतील. मध्ये टेरिफ वाढवलं होतं. बरोबर आहे का? येस नो? असेच राहिले तरी सुद्धा आजपासून 10 वर्षानंतर आपल्याला ज्यांना 50,000 रुपये लागतात त्यांना 1 लाख रुपये लागणार आहेत आणि 20 वर्षानंतर किती लागणार आहेत? 2 लाख. आता ज्यांना 1 लाख रुपये लागतात त्यांना किती लागतील? 20 वर्षानंतर 4 लाख रुपये लागणार आहेत. क्लिअर आहे का? आज नंतर 20 वर्षानंतर आता जसे माझे हातपाय चालतायत तसे चालणार आहेत का? नाही. मला आता विचारायचं आहे, किती लोकांनी अशी प्रोव्हिजन करून ठेवलेली आहे 20 वर्षानंतर मला काही काम न करता हा आकडा माझ्या घरामध्ये आला पाहिजे? करून ठेवली आहे का? नाही. बरोबर आहे का? 99% लोकांकडे याचं प्लॅनिंग नाहीये. बरं, तुम्हाला कोणी प्रॉमिस वगैरे केलंय का मोदीनं मी तुम्हाला सांभाळतो वगैरे असं काय? मग हे कोणी करायला पाहिजे? आपल्याला हायफाय द्या आणि सांगा टेन्शन घेऊ नको, सोल्युशन आजच मिळणार आहे. सोल्युशन आजच मिळणार आहे. क्लिअर आहे का? येस नो? सो शिकलं पाहिजे की नाही शिकलं पाहिजे? येस और नो? येस. ऑनलाईन मध्ये चॅट बॉक्स मध्ये यल टाईप करा शिकणं गरजेचं असेल वाटत असेल तर. ओके, सो थोडंसं पुढे जाऊया. आता तिसरं रिझन आपण बघणार आहे जे वापरून वॉरेन बुफेट काय झाले? जगातील श्रीमंत लोकांपैकी एक झाले. त्यानंतर जिम सिमोन काय झाला? जगातला सगळ्यात मोठा काय झाला? व्यक्ती झाला. हाच प्रिन्सिपल बऱ्याचशा लोकांनी वापरला आणि त्यांची लाईफ काय केली? ट्रान्सफॉर्म केली. काय आहे प्रिन्सिपल? या सिक्रेटचं नाव काय आहे? कोण सांगेल? ओके, ऑनलाईन वाले पण सिंपल तुम्ही टाकू शकताय कमेंट बॉक्स मध्ये. मी कमेंट बॉक्स बघतोय. ओके, सो काय ऐकलं आपण? कंपाऊंडिंग म्हणजे काय? चक्रवाढ व्याज. आपल्याला काय शिकवलं माहितीये का शाळेमध्ये? सावकार शेतकरी. आणि आपलं दुर्दैव हे की आपल्याला सांगण्यात आलं की चक्रवाढ व्याजाचा वापर करू नको. अल्बर्ट आइन्स्टाईन या चक्रवाढ व्याजाला काय म्हणतात माहितीये का? हे जगातलं 8वं आश्चर्य आहे. ज्यानं कोणी हे समजलं त्याला श्रीमंत बनण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. रिचेस्ट पर्सन इन द बॅबिलॉन या बुक मध्ये पण सांगितलं एक मेंढपाळ त्या राज्यातला सगळ्यात श्रीमंत व्यक्ती कसा झाला. ओके, पण आपलं काय दुर्दैव आहे की आपल्याला हे कोणी सांगितलंच नाही. ऍग्री डिसॅग्री? क्लिअर आहे का? मग ते आपण बघणार आहे, पण त्याच्या आधी थोडंसं पहिल्यांदा डिटॉक्स करणं गरजेचं आहे. बरोबर आहे का? सो सगळ्यांची भावना शेअर मार्केटच्या बाबतीत व्यवस्थित आहे का? बघूया. ठीक आहे, चलो. सो मला विचारायचं आहे किती लोकांना शेअर मार्केटची भीती वाटते? बी ऑथेंटिक, हात वरती करा. शेअर मार्केटची भीती वाटते? येस और नो? ज्या लोकांनी हात वरती केलाय मी म्हणेन कॉंग्रॅच्युलेशन, आपण जिवंत आहे. काय म्हणतोय मी? जिवंत आहे. का बरं? जी गोष्ट मला माहिती नाहीये त्याच्या बाबतीत भीती वाटणं खूप स्वाभाविक आहे. एक उदाहरण घ्या. मी म्हटलं की आता सगळ्यांच्या
सगळ्यांच्या डोळ्याला पट्टी बांधायची आणि आपल्याला हायवे क्रॉस करायचा. किती लोक तयार आहेत? माहिती नाही कुठून कार्यक्रम होईल आपला. बरोबर आहे का? येस नो? सो पण ज्यावेळेला आपण डोळ्यावरची पट्टी उघडतो त्यावेळेला पहिल्यांदा काय होते बघा, आपल्याला डोळ्याची पट्टी उघडली तर पहिल्यांदा आपल्याला येते इन्फॉर्मेशन. माझ्यावर रिपीट करा, काय ते? इन्फॉर्मेशन. इन्फॉर्मेशन आल्यानंतर काय होतं, आपल्याला क्लिअरिटी येते. काय ते? त्यानंतर काय येतं? ऍक्शन आपण घेतो आणि फायनल रिझल्ट काय येतो? आपल्याला रिझल्ट मिळतो. क्लिअर आहे का? म्हणजे 4 स्टेपची प्रोसेस आहे. सेम शेअर मार्केटमध्ये असणार आहे. येस और नो? जर आपल्याकडे इन्फॉर्मेशन असेल तर आपल्याला क्लिअरिटी येणार, क्लिअरिटी आली तर आपण ऍक्शन घेणार, ऍक्शन घेतली तर रिझल्ट मिळणार. क्लिअर आहे का? पार्टनरला हायफाय देऊन सांगा, तुला भीती वाटते याचं कारण काय? तुझ्याजवळ इन्फॉर्मेशन नाहीये. ओके, क्लिअर आहे? सो थोडस पुढे जाऊया बघा. जर समजा ओके तुम्हाला एखादा टेररिस्ट भेटला आणि त्याने एखादा बॉम्ब दिला ज्यानं 4-5 लोक मरू शकतील. ओके, अशा कंडिशन मध्ये तुम्ही तो बॉम्ब घरामध्ये घेऊन येणार का? कोणी येणार का घरामध्ये घेऊन? सगळे नाही येणार. येस और नो? मग मला विचारायचं, तो घरामध्ये LPG गॅस नावाचा बॉम्ब आपण का आणून ठेवलाय? आणलाय ना? का आणलाय? गरज आहे म्हणून फॅमिली धोक्यात घालायची? आणि त्यातल्या त्यात बघा, माझ्यासारखा व्यक्ती असेल तर मी 7व्या फ्लोअरला राहतो, माझ्या खाली 6 बॉम्ब आहेत, वर 4 बॉम्ब आहेत आणि आपण सुखाने झोपतोय. येस और नो? तर काही लोक म्हणतील सर आमच्याकडे तो बॉम्ब नाही, आमच्याकडे पाईपलाईन आहे. असं समजा तुमच्या अपार्टमेंट मध्ये खाली मोठा ऍटम बॉम्ब पुरून ठेवलाय की नाही? आता बघा दुसरं उदाहरण घेऊया की जुने लोक ऍग्री करतील, पहिल्यांदा ज्यावेळेला इलेक्ट्रिसिटी येत होती ओके, लोक जीव जाईल म्हणून घाबरत होते आणि घरामध्ये घेऊन येत नव्हते. ऍग्री डिसऍग्री? बरोबर आहे का? आज असं कुठलं घर आहे का की ज्या घरामध्ये इलेक्ट्रिसिटी नाहीये? आहे का? नाहीये. बरोबर. आता तिसरं उदाहरण आपण घेतोय. जर समजा मी सगळ्यांना एक तिकीट स्पॉन्सर करायचं ठरवलं ओके, जगातील सगळ्यात रिस्की व्हेइकल मध्ये बसायचं ओके, ज्याच्यामध्ये जगभरामध्ये सगळ्यात जास्त जीव त्या गोष्टीमध्ये जातात ओके, किती लोक त्या व्हेइकल मध्ये बसायला रेडी आहेत? त्या व्हेइकलचं नाव काय माहितीये का? इट्स अ 2 व्हीलर. काय? 2 व्हीलर. आज इथं यायला पण 70-80% लोक याच्यावरूनच आले असतील. येस और नो? आणि असं झालंय की हे जगातलं सगळ्यात रिस्की व्हेइकल आहे. गुगल करा, सगळ्यात जास्त जीव याच्यावरती जातात ओके, आणि आपल्याला हे वाटत पण नाहीये. अलीकडे तर आपण काय करतोय, एका हातानं गाडी चालवत चॅटिंग पण चालू आहे आपलं, राईट? म्हणजे बघा, या तिन्हीमध्ये जीव जाण्याचे चान्सेस होते, तरी पण आपण काय केलं, ह्या गोष्टी शिकल्या, मास्टर केली आणि याचा आपण बेनिफिट घेतोय. आणि आज आपली अवस्था अशी आहे की आपल्याला या तिन्हीमध्ये रिस्कच वाटत नाहीये. ऍग्री डिसऍग्री? क्लिअर आहे का? मग जर या 3 गोष्टींमध्ये आपण बेनिफिट घेऊ शकत होतोय तर मी म्हणतो शेअर मार्केटमध्ये पण घेऊ शकतो. ऍग्री डिसऍग्री? पार्टनरला हायफाय द्या आणि सांगा, शेअर मार्केटमध्ये जीव जात नाही, गेले तर काय जातात जास्तीत जास्त. आणि आपण लहान असताना शिकलोय, काय शिकलोय? सर सलामत तो. क्लिअर आहे का? येस, राईट? सो आपण हे पण बेनिफिट घेऊ शकतो ओके. आता थोडस पुढे जाऊया. मग एवढी निगेटिव्हिटी का आली आपल्या बाबतीत? बरोबर. जर समजा तुम्ही कितवीला आहे, 9वीला आहे आणि तुम्हाला 10वीला जायचंय ओके, तुम्ही कोणाला विचारणार? 10वी पास झालेला विचारणार की नापास झालेला विचारणार? कॉमन सेन्स आहे ना? येस और नो? मग हा कॉमन सेन्स रिअल लाईफ मध्ये का कॉमन नाही राहत? शेअर मार्केटच्या बाबतीत कोणाला विचारलं? पास झालेला की नापास झालेला विचारलं? पास झालेला विचारलं? कोणाला विचारलं? नापास झालेला. तो पण आपल्याकडे येतोय आणि काय म्हणतोय माहितीये का? बाबा रे काही पण कर, पण शेअर मार्केटच्या तेवढं नादाला लागू नको. येस और नो? का बरं? तर आपण लहान असताना आणखीन एक स्टोरी ऐकली. कुठली माहितीये का? वाचा. कुठली स्टोरी? कोल्ह्याला द्राक्षे आंबट असतात. त्यामुळे कोल्ह्यांकडून आपण ऐकलं पाहिजे. येस और नो? येस. क्लिअर आहे का? राईट? आता काही लोकांना असं होत असेल की कोल्ह्यांचे चेहरे लक्षात येत असतील असे. सो जे लोक मार्केटमध्ये सक्सेसफुल झालेले आहेत ना, मी असा व्यक्ती नाही बघितला एवढ्या वर्षामध्ये जो मार्केटमध्ये सक्सेसफुल आहे आणि तो मार्केटला नावं ठेवतोय ओके. ज्यांनी मार्केट काही माहिती नाही आहे ना, त्याच लोकांनी काय केलंय, याला चालू केलंय. आणि ही अवस्था काय आहे माहितीये का, की जेवढ्या डेव्हलप कंट्रीज आहेत ना, तिथं 40 to 60% लोक स्टॉक मार्केटमध्ये ऍक्टिव्हली इन्व्हेस्टमेंट करतात ओके. आणि इंडियामध्ये किती करतायत माहितीये का? ओनली 6%. किती? 6%. आणि ही अवस्था अशी आहे, त्यामुळे लोक बोलणार आहेत का? येस बोलणार आहेत. कारण की ज्यावेळेला सावित्री फुले यांनी स्त्रियांना शिकवायला चालू केलं त्यावेळेला पण लोकांनी त्यांना दगडच मारले पहिल्यांदा. येस और नो? मग शेअर मार्केट त्याच्यामधून काय राहणार आहे का? नाही. जर कोणी म्हणत असेल सट्टा बिट्टा आहे, फक्त ते त्याचं अज्ञान आहे, तो अजून अडाणी आहे, त्याला अजून भरपूर काही शिकणं गरजेचं आहे. क्लिअर आहे का? आता मला सांगा, शेअर मार्केटची आपल्याला भीती कशासाठी वाटते? ऑनलाईन बॅच चॅट बॉक्स मध्ये सांगा. सुरुवात करायला रेडी आहे का? हा ओके. वरती जातं त्याची भीती वाटते की खाली पडतं त्याची भीती वाटते? हा,
कुठे जातं, अपोजिट जातं म्हणून. बघूया एकदा इतिहास काढू सगळा. बघा, ठीक आहे. ज्या वेळेला, ठीक आहे, 1992 हर्षद मेहताचा स्कॅम झाला, मार्केट काय झालं, त्यानंतर पडलं, पुन्हा काय झालं, वरती आलं. .com बबल झाला 2000 साली, मार्केट पडलं, पुन्हा काय झालं, वरती आलं. त्यानंतर 2008 साली मार्केट काय झालं, लेमन ब्रदर क्रायसिस, मार्केट पडलं, पुन्हा काय झालं, वरती आलं. त्यानंतर ज्या वेळेला साहेबांनी आपल्या नोटबंदी केली, मार्केट काय झालं, पडलं, पुन्हा काय झालं, वरती आलं. त्यानंतर बघा कोविड झाला, मार्केट पडलं आणि तिथंच आहे का वरती गेले, वरती गेले, बरोबर आहे का. त्यानंतर युक्रेन रशिया झालं, मार्केट पडलं, पुन्हा वरती आलं. डोनाल्ड ट्रम्पने 2-4 गोष्टी बोलल्या, मार्केट काय झालं, पडलं, पुन्हा काय झालं, वरती आलं. सेम गोष्ट होणार आहे आता, वॉर चालू आहे, मार्केट काय होणार आहे, पडणार आहे आणि काय होणार आहे, नंतर वरती जाणार आहे. क्लिअर आहे का. काही लोक म्हणतात एवढं वाढले, अजून केवढं वाढणार. त्यांच्यासाठी मी अशा एका व्यक्तीला ओळखतो, तो काय म्हणतो माहितीये का, त्यानं असा काळ बघितलाय लहान असताना ज्याला सोनं 800 रुपये नव्हतं. किती रुपये नव्हतं, 800 रुपये. आणि त्यावेळेला लोक काय म्हणत होते माहितीये का, अबो एवढं महाग झाले, कोण घेणार. आणि असं त्या माणसाच्या आयुष्यात 40-50 वेळा झालं. आणि आता सोनं कितीला आहे, तुम्हाला आवडू दे नाही आवडू दे, सोनं वरतीच जाणार आहे. क्लिअर आहे का. लेडीज लोक दबा केले लो, मी कायम बुलिश आहे. क्लिअर आहे का. फक्त हिरे घेऊ नका, सोनं घ्या, चुकीचा अर्थ घ्यायचा नाही. ओके, डायमंड इज बॅड इन्व्हेस्टमेंट. क्लिअर आहे. सो जसं सोनं काही होऊ दे वरती जातं, येस ऑर नो. ठीक आहे. रिअल इस्टेटची प्रॉपर्टी काय होते, काही जरी झालं तरी वाढतेच, थोड्या वेळासाठी खाली होईल पण नंतर काय होणार आहे, वाढणारच आहे. तसंच मार्केट जे आहे ते थोड्या वेळासाठी अपडाऊन होईल पण शेवटी काय होणार आहे, वरतीच जाणार आहे. का जाणार आहे माहितीये का, याला म्हटलं तर ग्रोथ स्टोरी. बघा, आपण ज्या गल्लीमध्ये, ज्या सोसायटीमध्ये राहत होतो ना, तिथं पहिल्यांदा कोणाकडेही टीव्ही नव्हता, बरोबर आहे. कोणाकडेही टू व्हीलर नव्हती, आज सगळ्यांकडे. कोणाकडेही मोस्टली 4 व्हीलर नव्हती, आज ऑलमोस्ट सगळ्यांकडे. येस ऑर नो, राईट. म्हणजे सगळ्यांनी प्रयत्न केले स्वतःच्या ग्रोथसाठी. तसंच कंपनी आहेत, कंपन्यांनी काय केलंय, TCSनं हजारो लोकांना सॅलरीवर ठेवले आणि काय सांगितलंय, कंपनी प्रॉफिटेबल झाली पाहिजे. जर त्या लोकांनी कंपनी प्रॉफिटेबल नाही आणली, लात मारून बाहेर काढणार सगळ्यांना, नवीन लोकांना त्यांना सेम टास्क देणार. काय, कंपनी प्रॉफिटेबल झाली पाहिजे. कधीपर्यंत करणार, जोपर्यंत कंपनी प्रॉफिटेबल येत नाही तोपर्यंत ही गोष्ट करत राहणार. क्लिअर आहे का. आणि एकदा कंपनीचा प्रॉफिट वाढला तर काय होणार, शेअरची किंमत वाढणार. शेअरची किंमत वाढली तर सगळं मार्केट जे आहे, जसं TCSच्या बाबतीत घडतंय असं प्रत्येक कंपनी स्वतःची व्हॅल्युएशन वाढवायला बसलेली आहे. ऍग्री डिसॅग्री. 99% कंडिशन मध्ये कंपनीची काय होणार आहे, ग्रोथच होणार आहे. क्लिअर आहे का. येस और नो, राईट. त्यामुळे काय होणार आहे, आपण काय म्हणतो, मजेमध्ये शेअरची किंमत जर वाढली तर मार्केट काय होणार आहे, वरतीच जाणार आहे. क्लिअर आहे का. त्यामुळे आपण मजेमध्ये काय म्हणतो माहितीये का, आदमी हो या मार्केट आखिरकार ऊपर ही जाना है. पार्टनरला सांगा, ऑनलाईन वाले तुम्ही चॅट बॉक्स मध्ये यू टाइप करा, आदमी हो या मार्केट आखिरकार ऊपर ही जाना है. क्लिअर आहे का. यस, ओके. चलो थोडस आता पुढे जाऊया, चालेल का. यस, चलो. सो आता मला विचारायचंय की पुण्यामध्ये सगळ्यात मिनिमम सॅलरी किती असू शकते, त्यापेक्षा पण कमी. आपण 10,000 घेऊया का. 10,000 घेतलं, त्याला म्हणले इन्व्हेस्टमेंट कर, काय म्हणेल, सर ते पुरत नाहीत, बरोबर आहे का. हा, आणि त्याला तेच जर सांगितलं की iPhone 17 फक्त 2,500चा EMI, काय करणार. आता प्रॉब्लेम पैशाचा आहे की ऍटिट्यूडचा आहे, ऍटिट्यूडचा आहे. क्लिअर आहे का, राईट. सो दॅट जसं की बघितलं, मग त्याच्याकडून काय केलं आपण, 1,000 रुपये घेतले. ओके. आता हे 1,000 रुपये गुंतवायचे कुठं, कुठे गुंतवायचे, बँकेत गुंतवले तर महागाई तेवढ्यानंच वाढते, त्यामुळे काही मिळणार नाही. घरात ठेवले तर हाय ते पण खड्ड्यात जाईल. ओके, बरोबर आहे का. आता हे जर म्युच्युअल फंड मध्ये गुंतवले, SIP म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन, ते कुठं गुंतवतात, म्युच्युअल फंड मध्ये. म्युच्युअल फंड मध्ये किती रिटर्न मिळतात आपल्याला, 12-15% मिळतात. बर, आजच्या कंडिशन मध्ये पहिला बघू, 2026 साली आपण कमवले किती पाहिजेत, पर्सेंटेज किती कमवायला पाहिजे. बर, वॉरेन बुफेटने किती कमवले, 18%, बरोबर आहे का. येस नो. ते पण कधी, ज्यावेळेला कॉम्प्युटर लॅपटॉप वगैरे नव्हता त्यावेळेला. क्लिअर आहे.
म्हणजे वॉरन बुफेट आपण डिस्कशन केलं आपल्या आजोबांच्या वयाचे. ओके, म्हणजे आपल्या आजोबांना जेवढा पगार होता तेवढा आपण आज घ्यायचा का? चालेल का? तेवढा जर घेतला ना, माझ्या मुलाच्या डायपर पण येणार नाहीत. क्लिअर आहे का? येस नो? म्हणजे निश्चितच आपल्याला पुढे जायला पाहिजे. किती लोक ऍग्री आहेत? त्यांच्यापेक्षा जास्त घेतले पाहिजेत. ओके, त्यानंतर राकेश झुंझुनवालांनी किती घेतले? 64% घेतले. किती घेतले? 64% घेतले. क्लिअर आहे का? ओके, आता असं समजू की वॉरन बुफेट वर्गातले सगळ्यात हुशार विद्यार्थी, आपण जरासं ठीकठाक, म्हणजे ऍटलिस्ट आपण 30% तरी घ्यायला पाहिजेत. ऍग्री डिसऍग्री? क्लिअर आहे का? येस नो? किती लोक ऍग्री आहेत? 30% तरी घ्यायला पाहिजे. ओके, बर 30% मिळणार आहेत का? बर, गाय दूध देते का? येस और नो? गाय दूध देते का? येस और नो? गाय दूध देते का? गाय दूध देते का? का काढायला लागतं? अरे पार्टनरला सांग काढायला लागतं जरा सांग. हा, गाय दूध देत नाही, काढायला लागतं. हे तसे 30% कोणीही देणार नाही. हे आपल्याला काढावे लागणार आहेत. कुणाला काढावे लागणार आहेत? हा, नाही तर बघा पार्टनरला व्यवस्थित सांगा, नाही पार्टनर कुठल्या तर स्कीम मध्ये इन्व्हेस्ट करेल, परत म्हणणार की मास्टर क्लास मध्ये हे सांगितलं होतं. क्लिअर आहे का? म्हणजे आपल्याला शिकायचं आहे आणि असं स्किल आणायचं की ज्याच्यामध्ये मला 30% मिळाले पाहिजे. क्लिअर आहे का? ओके, आता जसं बघायला गेलं 10,000 रुपये ज्याचा पगार आहे म्हणजे निश्चितच 25 वर्षापेक्षा कमी आहे. बरोबर आहे? राईट. म्हणजे पुढचे 35 वर्ष तो वयाच्या 60 वर्षापर्यंत सेम प्रोसेस काय करणार आहे, महिन्याला आपण त्याच्याकडून 1,000 रुपये घेणार आहे आणि प्रत्येक वर्षी पगार वाढतो 10% तर काय केलं आपण इथं पण अमाऊंट जी आहे ती ऍड केली आणि काय केलं, कॅल्क्युलेट केलं. ठीक आहे, कॅल्क्युलेट करा. सो आता कॅल्क्युलेट केल्यानंतर आपण बघू शकतोय की टोटल जे आहे ती पुढच्या 35 वर्षामध्ये 32,52,000 रुपये आपण काय केले, इन्व्हेस्ट केले. तुम्हाला काय वाटतंय किती रिटर्न येतील? ऑनलाईन वाले चॅट बॉक्स मध्ये सांगा. ठीक आहे, बाकीचे सगळे लोक इथं सांगू शकताय तोंडाने. हा, किती रिटर्न येतील अंदाज? 65 lakhs मिळतील. ओके, ठीक आहे. मच्छिंद्र सर काय वाटतंय? 1 करोड मिळतील. येस, काय वाटतंय? 90 lakhs. ओके, 1 करोड पर्यंत मिळेल. राहुल सर काय वाटतंय? 65. विजयजी 1 CR. ओके, मचिन सर झालं. ओके, तुमच्याकडे बघूया किती येत आहेत ते. यस, सतीश सर किती वाटते? हा, 3 करोड. हा, किती? 1.25 करोड. ठीक आहे, बघूया कुणाचा आकडा लागतोय. ठीक आहे, बघा किती आहेत. कॅमेरा जर सेट कर. किती आहेत ते? काही लोकांना मोजता येत नसेल तर गणिताच्या वर्गात स्वागत आहे. किती आहेत? 182 करोड. अमेझिंग आहेत का? येस नो? पार्टनरला हायफाय देऊन सांगा दिस इज वाव. येस नो? आता काही लोकांच्या पार्टनरच्या बाबतीत काय झालंय माहितीये का, जसं साधा मोबाईल असेल अँड्रॉइड जुना, त्याच्यात 4K फाईल टाकली तर लगेच काय होते, पॉपअप होऊन बाहेर येते. बरोबर आहे का? तसं त्याच्या डोक्यात हे इन्स्टॉलच नाही झालं. क्लिअर आहे का? मला माहिती आहे पचलं नाही, हाजमोला देणार आहे. ओके, देऊ का हाजमोला? हा, बघूया आपण. जरासं खाली घ्या. ठीक आहे, बघा पहिल्यांदा आपण किती इन्व्हेस्ट केले? 12,000 रुपये. क्लिअर? किती रिटर्न मिळाले? 2,140 रुपये मिळाले. क्लिअर आहे? ओके, सो 2,140 मिळाले. काही प्रॉब्लेम आहे का? नाही. ओके, दुसऱ्या वर्षी किती इन्व्हेस्ट केले? 13,000. 10% अमाऊंट वाढली. बरोबर आहे का? ठीक आहे, इथं रिटर्न किती मिळाले? 7,000. एवढे कसे काय मिळाले? तर या अमाऊंट वरती इंटरेस्ट मिळाला, या अमाऊंट वरती पण इंटरेस्ट मिळाला आणि या अमाऊंट वरती पण इंटरेस्ट मिळाला. यालाच आपण काय म्हणतो? चक्रवाढ व्याज. व्याजावरती व्याज, चक्रवाढ व्याज. क्लिअर आहे का? म्हणजे सचिन सर, पहिला तुम्ही तुमच्या फॅमिलीसाठी एकटे कमवत होता, आता 3 लोकांची आर्मी झालेली आहे. भलेही छोटा असू दे, पण काय झाले? 3 लोकांची आर्मी झाली. क्लिअर आहे का? त्यानंतर पुढच्या वर्षी काय झालं? 14,000 आपण इन्व्हेस्ट केले, रिटर्न किती आले? 14,000. एवढे कसे आले? याच्यावरती इंटरेस्ट मिळाला, याच्यावरती मिळाला, याच्यावरती पण मिळाला, याच्यावरती पण मिळाला आणि याच्यावरती पण मिळाला. म्हणून काय झालं? आपण तिथपर्यंत पोहोचलो. क्लिअर आहे का? येस और नो? म्हणजे काय, जर बघायला गेलं तर 10व्या वर्षी इंटरेस्टच आपला होतोय 2,43,000चा. 15व्या वर्षी बघायला गेलं तर 11 लाखाचा इंटरेस्टच होतोय. 20व्या वर्षी इंटरेस्ट बघायला गेलं तर 54 लाखाचा इंटरेस्टच होतोय.
त्यानंतर 25व्या वर्षी बघायला गेलं 2,40,00,000चा इंटरेस्टच येतोय. त्यानंतर 30व्या वर्षी बघायला गेलं 10 करोडचा इंटरेस्टच आहे. आणि 35व्या वर्षी बघायला गेलं तर 46 करोडचा फक्त इंटरेस्टच आहे. अमेझिंग आहे का? येस नो? म्हणूनच याला अल्बर्ट आइन्स्टाईन काय म्हणतात माहितीये का? जगातील सगळ्यात हुशार व्यक्ती. काय म्हणतोय? हे जगातलं 8वं आश्चर्य आहे. आहे की नाहीये? पार्टनरला सांगा वापरलं पाहिजे. हा नाही सॉरी, पार्टनरला सांगा मी वापरणार आहे, तू बघून घे. बरोबर आहे का? ऑनलाईन वाले चॅट बॉक्स मध्ये सांगा. किती क्लिअर आहे का? येस नो? आता काय व्हायला लागले, मी सांगायला लागलोय पंकज सरांना, पंकज सर तुम्ही गणितामध्ये 100 पैकी 100 मिळवू शकताय. ते आतनं विचार काय करतात माहितीये का? 40 मिळाले तरी बास आहे. सेम याच्यामध्ये 40 मिळाले तरी गुड इनफ आहे का? येस और नो? आता ही गोष्ट इंस्टाग्रामच्या रील वरती पडली तर लोक लगेच कमेंट करतात, सर टॅक्सेशनचं सांगा. मी म्हणतोय 100 करोड कमवले तर दे ना काकूना 40 करोड, 60 करोड तर राहिले. येस और नो? आणि ते पण त्यांच्यासाठी ज्यांना टॅक्स प्लॅनिंग कसं असतं माहिती नाहीये. आणि हा प्रॉफिट मी बुक करेन त्याच वेळेला टॅक्स द्यायचा आहे. आणि जेवढे श्रीमंत लोक आहेत त्यांनी कोणीही बुक केलेला नाहीये. अंबानी अदानी बुक केलेला नाही, गव्हर्नमेंटला टॅक्स जाईल म्हणून ते काय करतात? होल्ड करतात. क्लिअर आहे का? हा मी म्हणतो आपल्याला जायचंय हिमालयाच्या वरती, तिथले प्रॉब्लेम राहू देत, आधी सिंहगड तर चढूया आपण. क्लिअर आहे का? येस नो? राईट? लोकांचं कसं असतं, इथनच मला मुंबई दिसलं पाहिजे, मुंबईचे प्रॉब्लेम ट्रॅफिक वगैरे सगळं इथंच कॅल्क्युलेट करणार, आणि इथून सगळं क्लीन असेल, सगळे सिग्नल व्यवस्थित असेल, त्याच वेळेला मी बाहेर गाडी काढणार. चालेल का? नाही. क्लिअर आहे का? इथनं काय दिसते आपल्याला? वारजे. कम टू द वारजे. क्लिअर आहे का? नंतर चांदणी चौक, नंतर बावधन, नंतर वाकड. क्लिअर आहे का? पार्टनरला सांगा स्टेप वाईज इम्पॉर्टंट आहे. क्लिअर आहे? राईट? सो आपण 3 रिझन बघितले शेअर मार्केट सगळ्यांनी शिकलं पाहिजे. पहिलं रिझन काय होतं? आपले 10 पैकी 9 प्रॉब्लेम फायनान्शियल रिगार्डिंग आहेत, त्यामुळे आपल्याला शिकलं पाहिजे. दुसरं रिझन काय? महागाई काही केल्या वाढणार आहे, थांबणार आहे का? नाही, त्यामुळे आपल्याला त्याच्यावरती पण काम करणं गरजेचं आहे. आणि तिसरं रिझन जे बघितलं आपण, पॉवर ऑफ कंपाऊंडिंग. आवडलं का? येस नो? शिकायला तयार आहेत का?